ग्रामपंचायत 1 ते 33 नमुन्यांपैकी आपण आज नमुना नंबर 13 कर्मचारी वर्गाची सूची व वेतन श्रेणी नोंद वही याबद्दल माहिती घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतचा नमुना नंबर 12 प्रमाणक जो आहे व्हाउचर जो आहे त्याबद्दल माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर 13 कर्मचारी वर्गाची जी सूची व वेतन श्रेणी नोंद वही आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तसं बघितलं तर ग्रामपंचायत नमुना नंबर 13 हे जे आपले हेल्पिंग हँड्स आहेत, आपले जे कर्मचारी आहेत, तर त्यांच्याशी संबंधित अतिशय महत्त्वाचा नमुना आहे। तसं विशेष या नमुन्यामध्ये असं काही नाही, परंतु हा नमुना वेळोवेळी अद्ययावत केला पाहिजे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्याकडून। तर तसं पाहिलं तर नमुना नंबर 13 हा विशेष काहीच नाही, अवघड असं काही नाही, अतिशय सोपा 1 ते 33 नमुन्यांमधील सर्वात सोपा नमुना असेल तर हा कर्मचारी वर्गाची वेतन म्हणजे वेतन निश्चिती, वेतन श्रेणी याबद्दलच्या थोड्याशा नोंदी असतात आणि कर्मचारी नेमणुकीचे ठराव असतात। बाकी अवघड असा नमुना हा काहीच नाही, परंतु वेळोवेळी ते अद्ययावत केलं पाहिजे। तर बघा, नमुना नंबर 13 ला एकूण 10 कॉलम असतात आणि अतिशय सोपे आणि सुटसुटीत कॉलम ते असतात। तसं पाहिलं तर नमुना नंबर 13 मध्ये विशेष असं काही नाही, परंतु आपले जे हेल्पिंग हँड्स असतात, आपले जे कर्मचारी असतात, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा नमुना आहे आणि त्यांच्या संदर्भातील नोंदी यामध्ये असतात। तर आपण त्या वेळोवेळी अद्ययावत केल्या पाहिजे। सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची वेळीच स्वाक्षरी घेतली पाहिजे। तर हा नमुना कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा नमुना आहे। तो का आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु ग्रामपंचायत अधिकारी यांनी हा नमुना कसा लिहिला पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर या एकूण 10 कॉलम या नोंदवही आहे त्याला असतात आणि त्यामध्ये पहिला जो कॉलम असतो तो असतो अनुक्रमांक, नंतर 2 नंबर असतं पदनाम, 3 नंबर असतं पदांची संख्या, त्यानंतर 4 नंबरचं असतं मंजूर पदे, आदेश क्रमांक व दिनांक, नंतर 5 नंबरचं आहे अंशकालीन की पूर्णकालीन, त्यानंतर आहे 6 नंबरचं मंजूर वेतन श्रेणी आणि 7 नंबरला आहे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आणि 8 नंबरला आहे नियुक्तीचा दिनांक आणि 9 नंबरला सरपंच महोदय यांची स्वाक्षरी आणि 10 नंबरला सही। तर मग हे अतिशय सोपे असे कॉलम आहे, सुटसुटीत आहे, त्यामुळे अवघड असा नमुना काहीच नाही। तर आता हा नमुना आपण दैनंदिन लिहायचा असतो की महिन्याला लिहायचा असतो, तर तसं काही नाही। लेखासंहितेमध्ये असं स्पष्ट उल्लेख नाही रोजच लिहा किंवा तुम्ही महिन्याला लिहा। ज्या ज्या वेळी कर्मचारी यांच्या संदर्भातील काही महत्त्वाचे ठराव होतील, पगारवाढीचे असतील किंवा अजून काही असतील, तर ते महत्त्वाचे ठराव आपण यामध्ये नमूद केले पाहिजेत। तर सर्वात पहिलं नोंद यामध्ये आपण घेतली पाहिजे ती म्हणजे कर्मचारी नेमणुकीचा ठराव, क्रमांक, दिनांक हे आपण यात नमूद केलं पाहिजे। त्यानंतर तर आता नेमणुकीचे ठराव घेताना रोजंदारीवरचे जे कर्मचारी असतात, जे नमुना नंबर 19 ला आपण त्यांची नोंद घेतलेली असते, रोजंदारीवरचे कर्मचारी, तर त्यांची पण नोंद यामध्ये घ्यावी का? तर अजिबात नाही। तर ग्रामपंचायतीचे कायमस्वरूपीचे, पूर्णकालीन आणि अंशकालीन असे दोन्ही प्रकारचे कर्मचाऱ्यांची नोंद यामध्ये घ्यायची असते। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आपण कायम केलेलं आहे आपल्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे, तर अशाच कर्मचाऱ्यांची नोंद ही आपल्याला नमुना नंबर 13 ला घ्यायची असते। त्यानंतर पुढचं जे आहे की ज्या वेळेस आपण त्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ होईल किंवा एखादी विशिष्ट वेतन श्रेणी त्यांना लागू होईल, शासन निर्णय येईल किंवा ग्रामपंचायतीने त्यांना काही विशेष राहणीमान भत्ता किंवा अजून काही त्यांना लागू केलं असेल, तर ती नोंद आपण यामध्ये घेतली पाहिजे। ठराव क्रमांक, दिनांक नमूद केला पाहिजे। कर्मचाऱ्यासंदर्भातील ज्या महत्त्वाच्या काही नोंदी आहेत त्या यामध्ये घेतल्या पाहिजे, वेळोवेळी त्या अद्ययावत केल्या पाहिजे आणि या रजिस्टरला सरपंच महोदय यांची स्वाक्षरी आपण घेतली पाहिजे। आता एखाद्या वेळेस जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोंदच घ्यायची राहिली तर काय करायचं? तर आजच्या तारखेला आपण नोंद घेऊ शकतो, परंतु ठराव क्रमांक, दिनांक जो मागचाच असला पाहिजे। समजा एखाद्या कर्मचाऱ्याची पगार वाढ झाली किंवा त्याला कायम करण्यात आल्यानंतरचा ठराव केला, परंतु पुढे ते रजिस्टरच लिहिलं नाही, संबंधित ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरपंच महोदय यांनी ते रजिस्टर बघितलंच नाही, पूर्णच केलं नाही, परंतु त्या कर्मचाऱ्याचं हे नुकसान आहे। त्यामुळे आजच्या तारखेला सुद्धा तुम्ही त्या मागच्या ज्या नोंदी आहेत त्या घेऊ शकता, परंतु त्यामध्ये एक दक्षता अशी घ्यायची आहे की त्याच्या संदर्भातील जे ठराव झालेले आहेत, तर मागचं जे प्रोसिडिंग आहे ते बघून त्यातीलच दिनांक, ठराव क्रमांक तोच नमूद करायचा आहे, फक्त आजच्या दिनांकाला त्याची नोंद होणार आहे। एवढीच एक बाब यामध्ये लक्षात घ्यायची आहे।
कारण 10% कर्मचारी भरती जेव्हा होते त्यावेळेस हे रजिस्टर बघून घेतलं जातं, यातील नोंदी तपासून घेतल्या जातात आणि मग त्यामुळे कर्मचारी यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या संदर्भातील ज्या नोंदी आहेत त्या वेळोवेळी अद्ययावत केल्या पाहिजेत. सेवा पुस्तकातील नोंदी देखील आपण वेळोवेळी अद्ययावत केल्या पाहिजेत. तर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी झाली ही महत्त्वाची माहिती. परंतु कर्मचारी वर्गाला याचा काही फायदा आहे का या रजिस्टरचा? तर निश्चित आहे. नमुना नंबर 13 हा कर्मचाऱ्यांशी संबंधितच नमुना आहे. त्यामुळे कर्मचारी यांनी देखील या नमुन्याबद्दल जागरूक राहून आपल्या संदर्भातील नोंदी वेळच्या वेळी होत आहेत की नाही हे देखील बघितलं पाहिजे. तर कर्मचारी यांना फायदा असा होतो की 10% मधून जे त्यांना प्रमोशन दिले जातात ग्रामपंचायत अधिकारी पदावरती, तर त्या वेळेस या रजिस्टरचा उपयोग होत असतो. त्यानंतर त्यांचं सेवा पुस्तक अद्ययावत करण्यासाठी देखील या रजिस्टरचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे की वेळोवेळी त्यांचे वेतन वाढ होत असते, तर त्या नोंदी देखील यात घेतल्या पाहिजे. जर रजिस्टरला नोंदच नसेल तर तुम्हाला ती वेतन श्रेणी लागू झाली आहे किंवा नाही हे देखील म्हणजे एखाद्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत अधिकारी येतात, तर त्यावेळेस या कर्मचाऱ्याला नवीन वेतन श्रेणी लागू झाली आहे की नाही हे देखील समजत नाही. त्याबद्दल शंका निर्माण होते आणि जे आपल्याला वेतन श्रेणी लागू झालेली आहे त्यानुसार आपल्याला पगार मिळतो की नाही हे देखील म्हणजे कर्मचाऱ्यांना पडताळून बघता येतं. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा फायदा, सेवानिवृत्तीच्या वेळी देखील या रजिस्टरचा उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या नेमणुकीपासून तर तुमचे पगार वाढीपर्यंत सगळ्या काही नोंदी या रजिस्टरमध्ये असतात. म्हणजे अतिशय महत्त्वाचा नमुना कर्मचारी यांच्यासाठी देखील, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी अतिशय सोपा नमुना. दररोज लिहिण्याची आवश्यकता नाही, दर महिन्याला लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्या ज्या वेळेस पगार वाढीचे काही ठराव होतील किंवा कर्मचारी संदर्भातील महत्त्वाचे काही ठराव होतील त्या त्या वेळेस हा नमुना आपल्याला लिहायचा असतो. तर अशा पद्धतीने नमुना नंबर 13 म्हणजे काय, नमुना नंबर 13 ला किती कॉलम असतात, कर्मचारी यांच्यासाठी हा नमुना कसा महत्त्वाचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.